स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आता सध्या 12वीला आहे, त्या 12वीतल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी विद्यार्थी मित्रांनो, की आपण आता सध्या 12वीत आहात. 12वीत असल्यामुळे आपली जी काही प्रात्यक्षिक जी परीक्षा आहे, ती प्रात्यक्षिक परीक्षा शासनाने 24 तारखेपासून घोषित केलेली आहे आणि 24 तारखेपासून ती परीक्षा आहे. ही परीक्षा झाल्यानंतर आपली एक्झाम आहे. आपली एक्झाम जी आहे ती एक्झाम आपली 11 फेब्रुवारीपासून आपली ही परीक्षा आहे. पण यानंतर आपल्याला माहिती आहे आनंदाची बातमी आपण वाट बघत आहात विद्यार्थी मित्रांनो, की नेमकी आनंदाची बातमी काय. तत्पूर्वी माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आले असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील, 12वीच्या संदर्भातले अपडेट असतील किंवा इतर कोणतीही माहिती असेल आपल्याकरिता, किंवा समुपदेशनाची असो किंवा मग काउन्सिलिंगची असो, हे संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत, या तीनही विद्यार्थी म्हणजे कोणते, जे 12वीत आहेत ते, एक सायन्स बॅकग्राऊंड, नंतर आर्ट आणि कॉमर्स, ह्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. ही आनंदाची बातमी अशी की आपण 12वीत आहात. 12वीत आपण पास झाल्यानंतर वेगवेगळे प्रोफेशनल कोर्स करणार आहात किंवा वेगवेगळ्या दिशेने जाणार आहात. कोणी इंजिनिअरिंगकडे जाईल, कोणी नर्सिंगकडे जाईल, तर कोणी MBA करेल, कोणी BBA करेल, कोणी BCA करेल, मग कोणी BCCA करेल. हे विविध फॅकल्टीमध्ये आपण जाणार आहात विद्यार्थी मित्रांनो. कोणी नर्सिंग करणार आहेत, कोणी BSc ॲग्री करणार आहेत, वेगवेगळ्या साईडने आपण जाणार आहात. मग यामध्ये जात असताना आपण सर्व जर ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा शहरातील जे विद्यार्थी असतील, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते शहरामध्ये शिकणार आहेत आणि त्यांना राहण्याची व्यवस्था आणि बाकी इतर ट्युशन्स ह्या सर्व गोष्टी पैसेवाले जर असतील तर ते मात्र करू शकतात. परंतु जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रश्नचिन्ह निर्माण होतो की आम्ही शिकणार कुठे. यांना इतर कोणतेही नॉलेज नसते, पालकांना नॉलेज नसते, पालकांना मार्गदर्शनही कोणी करत नाही. शिक्षक जर असतील तर शिक्षकही फक्त काही जी काही मर्यादा असते, ग्रामीण भागातील जे एक सेफ झोन असते ग्रामीण भागातला, एक तर BSc करायचं किंवा कुठेतरी BA करायचं किंवा कुठेतरी BCom करायचा. हा जो सेफ झोन आहे, या सेफ झोनच्या बाहेर एक तर शिक्षकही जात नाही आणि तो जो विद्यार्थी आहे तोही जात नाही. तर याकरिता आनंदाची बातमी देऊ इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, की असा एक प्लॅटफॉर्म आपण निर्माण करत आहोत आपल्याकरिता, जे आनंदाने सांगू इच्छितो की ग्रामीण भागातील कोणताही विद्यार्थी असेल आणि तो कोणत्याही कॅटेगरीचा असेल, मग त्यात SC असेल, ST असेल किंवा मग OBC असेल की VGNT असेल की EWS असेल की कोणताही विद्यार्थी जरी असेल, तरी त्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भाग सोडून गाव जर सोडायचं तयार असेल, विद्यार्थी जर गाव सोडायला तयार असेल आणि पालक जर त्यासाठी महत्वाकांक्षी असेल, तयार असतील, तर आम्ही त्यांची जबाबदारी घेऊन आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही शहरामध्ये, मग नागपूर असेल, मग जे काही विविध जे काही जिल्हे असतील, मग पुणे असेल किंवा मग इतर मुंबई असेल, ह्या विविध ठिकाणी जे काही आपण ऍडमिशन करणार आहात, प्रवेश घेणार आहात, याकरिता संपूर्ण मदत करण्याचं काम आम्ही करणार आहोत. ही आनंदाची बातमी असणार आहे. आपल्याला प्रवेशापासून तर आपल्या हॉस्टेल वसतिगृहामध्ये राहण्याची व्यवस्थेपर्यंत, जेवणा खाण्याच्या व्यवस्थेपर्यंत आम्ही आपल्याला मदत करणार आहोत. मग यामध्ये आम्ही कोणत्या माध्यमातून आपल्याला मदत करू, तर आपल्याला CETचा फॉर्म भरण्यापासून तर तुमचा प्रवेश मिळेपर्यंत आपण तुम्हाला मदत करणार आहोत. मग त्या माध्यम काय असणार आहे, तर हे माध्यम जे असणार आहे संपूर्ण येणाऱ्या शासनाच्या योजना. मग शासनाच्या योजना कोणत्या, तर 12वी पास झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे SC विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे, ST विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे, OBC विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे. हे ह्या ज्या व्यवस्था आहे, ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना माहित नाही. मग यांचा नंबर कसा लागतो, या ठिकाणी नंबर जो लागणार आहे तो गुणवत्तेच्या आधारावर. प्रवेश कसा मिळणार आहे, तर प्रवेशही तुम्हाला कॅप राऊंड थ्रू प्रवेश मिळणार आहे. जर मग तुमच्या वसतिगृहामध्ये जर पुण्याच्या सारख्या ठिकाणी नंबर जर लागलेला नाही, नागपूर सारख्या ठिकाणी जर नंबर लागलेला नाही किंवा औरंगाबाद सारख्या ठिकाणी नंबर लागलेला नाही, तर प्रश्नचिन्ह निर्माण होईल पुन्हा राहण्याची आणि व्यवस्था. मग राहण्याची व्यवस्था तुमची जे होणार आहे ते रूम तुम्ही करणार आहात. मग रूमसाठी येणारा खर्च कोण करेल, पालकांकडे तेवढा पैसा नाही. मग पालकांकडे तेवढा जर पैसा नसेल, तर पालक म्हणून आपण शासन तुमचं काम करत असते आणि हे शासन जे काम आहे ते योजनेच्या माध्यमातून करत असते. मग योजनेच्या माध्यमातून तुम्हाला शासन मदत कशी करते, तर शासनाने तुमच्यासाठी योजना आणलेल्या आहेत. OBC विद्यार्थी असेल तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना म्हणून आलेले, जे पैशाच्या स्वरूपात रूम करून राहत असाल तर महिन्याचे 6,000 रुपये, म्हणजे 10 महिन्याचे तुम्हाला 60,000 रुपये शासन देतं. म्हणजे तुमचा प्रश्न मिटला. त्या ठिकाणी रूम करून जरी राहत असेल तरी तुमचा जो पैसे आहे ते शासन देणार आहे. मग SC विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार नावाची योजना आहे, ज्यातून तुम्हाला 60,000 रुपये वर्षाला मिळणार आहे.
आणि जे एसटी विद्यार्थी असेल त्यांच्याकरिता स्वयं नावाची म्हणजे पंडित दीनदयाल ही स्वयं योजना आहे ती या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे वसतिगृहात विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होत आहे. जर वसतिगृहात त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही तर तुमची व्यवस्था ही रूम करून तुम्ही स्वतः करायची आहे आणि त्या मोबदल्यात तुम्हाला मात्र शासन 60,000 रुपये मंथली देणार आहे. या म्हणजे 60,000 रुपये वर्षाचे देणार आहे. या बाबीतून तुम्ही शिक्षण घेऊ शकता. मग यासाठी मदत कोण करणार आहे तर तुम्हाला तुमच्या सीईटीचा फॉर्म भरण्यापासून मग इंजिनिअरिंग करणार असेल, एमबीए करणार असेल, तुम्ही बीसीसीए करणार असेल, बीबीए करणार असेल किंवा बीएससी ऍग्री करणार असेल, बीएससी नर्सिंग करणार असेल, असे विविध कोर्स जे असतील ते कोर्स तुम्ही करत असाल तर त्याकरिता आपण त्या सीईटीचे फॉर्म भरण्यापासून आपण मदत करत असतो. कारण हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. विद्यार्थी मदत हेच आमचं कर्तव्य म्हणून आम्ही हे काम करत असतो. ही आनंदाची बातमी तुम्हाला ना तुमचे प्राध्यापक देतील, ना तुमच्या गावात असणारा एखादा सरपंच देईल, ना तुम्हाला तुमचे शिकवणारे शिक्षक देतील किंवा ना तुमचा एखादा पदाधिकारी देईल किंवा ना कोणी आमदार देईल किंवा खासदार देईल. कारण ह्या ज्या बाबी आहेत ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या, कारण आपण जे शिक्षक असेल, पदाधिकारी असेल, तुमचा सरपंच असेल किंवा तुमची इतर कोणतेही व्यक्ती असेल यात हे अनभिज्ञ असतात, हे यापासून या ज्ञानापासून वंचित असतात. म्हणून ते तुम्हाला या ज्या योजना आहे या योजना सांगत नाहीत आणि त्यामुळे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला न मिळाल्यामुळे आपला जो विद्यार्थी असते तो विद्यार्थी त्यावेळेला मार्ग मिळाला नसल्यामुळे आपण कुठेतरी गावातल्या एखाद्या ग्रामीण भागात तालुक्यातल्या ठिकाणी आपण प्रवेश घेत असतो. कशाला? बीएससी ला प्रवेश घेत असतो आपण, कुठेतरी बीकॉमला प्रवेश घेत असतो, कुठेतरी बीए ला. म्हणून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे कॉमर्सचे विद्यार्थी आहे त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घ्या. ज्या कॉलेजमधून सीए विद्यार्थी निघतात, सीएस करतात विद्यार्थी, अशा कॉलेजमध्ये प्रवेश घ्या तुम्ही. जर तुम्ही 75 अबो असेल किंवा 70च्या अबो असेल कोणत्याही कॅटेगरीतला विद्यार्थी, आवर्जून तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर आहे, सोबतच लिंक सुद्धा आहे स्नेहनीलचा आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती तुम्ही आपलं स्वतःचं मेसेज टाका, स्वतःचं सांगा की नाही मी या गावात येतोय, यानुसार मला शिक्षणाची इच्छा आहे, मला पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे, मला मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे. तुम्हाला मदत केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीचाच हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. नंतर जे काही विद्यार्थी असतील जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील त्यांनी या पद्धतीने तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे. कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आपल्याला माहिती आहे आणि शिक्षणाच्या संपूर्ण ज्या काही ज्ञानाच्या ज्या काही भंडार या ठिकाणी आपल्याला विविध कोर्सेस किंवा विविध भाषेचे नॉलेज किंवा विविध कोर्सेस या आपल्या इतर कॉलेजमध्ये, फर्ग्युसन सारख्या चांगल्या कॉलेजेसमध्ये, गरवारे सारख्या कॉलेजमध्ये, वाडिया कॉलेज, मार्लोन कॉलेज, हे जे कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश भेटण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी मदत करू. तुम्ही जर 10-15 दिवस राहण्याची व्यवस्था असेल ती सुद्धा आम्ही व्यवस्था करू. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, आदिवासी, गरीब, होतकरू जे विद्यार्थी आहेत, तळागाळातील विद्यार्थी आहेत ते पुण्यासारख्या ठिकाणी शहरात शिकावं हे आमची एक पुन्हा इच्छा आहे आणि यासाठीच आपल्या विद्यार्थ्यांना मदत करणं हे सुद्धा आम्ही आपलं कर्तव्य समजतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करायचा आहे. जे 12वी शिकत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही जी आनंदाची बातमी आहे, ह्या आनंदाच्या बातम्या कोणीही आपल्याला देत नाही. नंतर सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील, 12वी नंतर इंजिनिअरिंग करत असेल तर पुण्यासारख्या शहरात तुम्ही इंजिनिअरिंग करा विद्यार्थी मित्रांनो. नंतर नर्सिंग असेल किंवा इतर जे कोर्सेस असेल ते कोर्सेस. नंतर आर्टचा विद्यार्थी असेल तर आर्टचा विद्यार्थी जर असेल विद्यार्थी मित्रांनो तर आर्टचा विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेज सारख्या ठिकाणी तुम्ही बीए करा. विविध तुम्हाला स्पेशलायझेशन त्या ठिकाणी मिळत आहे. पण तुम्ही इतर युनिव्हर्सिटीमधून शिकत असाल, गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल, गोंडवाना असेल किंवा गाडगे महाराज असेल की या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन मिळणार नाही, विविध विषयांमध्ये स्पेशलायझेशन मिळत नाही आणि आपल्या ज्ञानाच्या ज्या काही भंडार आहे तो तिथंच खुंटतो आणि आपण याच ठिकाणी ग्रामीण भागात राहतो आणि आपल्याला कुठेच बाहेर निघण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध होत नाही. आणि हा पर्याय आपण या प्लॅटफॉर्मवरती, या चॅनलवरती आपल्याला उपलब्ध करून देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची सर्व राहण्याची व्यवस्था आणि बाकी इतर ज्या बाबी आहेत, आदिवासी विद्यार्थी असेल, एससी विद्यार्थी असेल, ओबीसी विद्यार्थी असेल, त्यांनी प्रामाणिकपणे ही आनंदाची बातमी आपल्या इतर मित्रांना सुद्धा द्या. जाणीवपूर्वक आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्ही प्रामाणिकपणे या अभ्यासाचा असणारा जो काही 11 फेब्रुवारी पासूनच तुमचे काही जे काही पेपर असणार आहेत यानंतर तुम्ही आताच तुमचं ध्येय ठरवा आणि आपल्याला आताच जर मदत लागत असेल सीईटी फॉर्म भरण्यासाठी, कारण सर्व सीईटीचे फॉर्म सुटलेले आहेत, पुन्हा 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही इतर जे काही तुम्ही पीसीबी आणि पीसीएमचं जे काही आपला ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून सांगू इच्छितो की जरी तुम्हाला तिकडे पीसीबीच करायचं असेल म्हणजे बायोलॉजीच्या याच्यात तुम्हाला जर करायचं असेल, नीट द्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही फक्त एकच फॉर्म भरत असता पीसीबीचाच. पण तुम्ही सांगू इच्छितो सर्व विद्यार्थ्यांना तुमचे 500 रुपयेच गेले म्हणून विद्यार्थी मित्रांनो दोन्ही फॉर्म भरायचे आहे आपल्याला
आणि नंतर इतर जे सीईटी आहे त्याचे पण फॉर्म ऑप्शन म्हणून पर्याय म्हणून ठेवा. जर तुमचा स्कोअर कमी आला तर तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता येईल विद्यार्थी मित्रांनो. पण एकच फॉर्म भरून चुकी करू नका. कारण पैसे नाही आहेत म्हणून तुम्ही हा विचार करू नका. कारण आपल्याला माहिती आहे आपण सर्व विद्यार्थी फालतू आपण रिचार्ज मध्ये 300 रुपये घालवतो, परंतु सीईटीचा फॉर्म भरायला मात्र विचार करत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की 12वीतल्या विद्यार्थ्यांनी पर्याय म्हणून सर्व सीईटीचे फॉर्म भरायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही आता 11 पासून जी होणारी परीक्षा आहे सर्वांसाठी ऑल द बेस्ट असणार आहे. आणि ही जी आनंदाची बातमी सांगितली, तुमच्या राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, सोबत रूम करून राहत असेल तर त्या भाड्याची व्यवस्था ही शासन देत असते. या संपूर्ण योजनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. म्हणून ही आनंदाची बातमी. कारण आपलं जबाबदारी घेणं किंवा तुमचं पालकत्व स्वीकारणं हे साधी गोष्ट नाही आहे. आपल्याला माहिती आहे हे सर्वांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाली जे दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या लिंक मध्ये जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर आम्ही नक्कीच मदत करू. आणि इतर जे काही अपडेट असतील त्या अपडेटसाठी सुद्धा आपल्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.